प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आज जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजपा महायुतीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम आणि भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर हे उपस्थित होते। त्यांना पत्रकार परिषदेत आगामी मिरज विधानसभेसाठी उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि विनयजी कोरे हे जे आदेश देतील त्यांचे काम करू असे सांगितले। तर पालकमंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्यांचे मनापासून काम करू असे सांगितले। दादांनी बजेट मांडलं, त्या बजेटमध्ये निश्चितच एक सॅम्पल म्हणून म्हैसाळ हे सोलार पॅनलवर घ्यायला पाहिजे आणि ते सोलार पॅनल घेतलं तर लोकांना बिलापासून सवलत मिळेल ह्या दृष्टिकोनातून तेही डिक्लेअर केलं। 1531 कोटी 1549 कोटी 1500 आहे कोटी आहे ना 1549 कोटी आपल्या म्हैसाळ योजनेला आपण सोलार पॅनल बसवतो। जापनीज कंपनीबरोबर आमचा MOU पण झालेला आहे आणि ताबडतोब ते काम चालू होईल। त्या दृष्टिकोनातून जर म्हैसाळमधून सोलार चालू झालं तर आपल्याला बिलाचा प्रश्न येणार नाही। पण तरी पण ज्यावेळी पालकमंत्री झालो मी त्यावेळेला मी समजलं की पुढं दुष्काळ आणि उन्हाळा कडक येणार नाही आहे। हा जाणवत नाही आपल्याला, पण ज्या दिवशी मध्यंतरी आपण होतो त्यावेळी उन्हाळा कडक होता, पाण्याची टंचाई होती, सगळं काय होईल हे वाटत नव्हतं, पण तरी पण आपण ॲक्शन घेतली। पाणी म्हैसाळचं चालू ठेवलं, मागल्या जानेवारीला पाणी चालू ठेवलं, आज तागायत पंप चालू आहे। हा इतिहास म्हैसाळच्या कारकिर्दीत झालेला आहे आणि हे करत असताना मला अभिमान वाटतो की आता आमचं तालुका टंचाईमध्ये तुम्ही जाहीर केलं असेल तर आम्हाला तुम्ही पैसे मागायचे नाही हे कॅबिनेटमध्ये मांडलं मी। आमचा टंचाई जाहीर केला, दुष्काळ जाहीर केला, मग पैसे कसलं मागताय? तेही पैसे मंडळातून भरायचं ठरलं आणि फुकट पाणी, मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे पाणी फुकट आलं, सगळ्यांना पाणी फुकट आलं, मुबलक आलं आणि ह्या दृष्टिकोनातून पाणी आपण चालू केलेलं आहे। 1.5 वर्ष झालं पंप, 1.5 वर्षाच्या वर झालं पंप चालू आहे। ते आपण जुन्या मरगुबा मंदिरला आपण करूया आणि ते जुनं आपलं पहिलं ते बांधूया। आपण ते पहिलं बांधलं, नंतर आम्ही बराच प्रयत्न करत राहिलो, गावामध्ये नेत्या मंडळी चर्चा करत राहिलो की काय करायला लागेल, काय करायला लागेल। शेवटी आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाललं ना, अनेक सिद्धांत तयार झाला आणि वेळ ती आली आणि लोकांनी क्लिअरन्स दिला की हे मरगुबा मंदिर भाऊ आता तुम्ही बांधा। तोपर्यंत तुमच्या आशीर्वादानं मी महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झालो। आमदार फंडातनं आता हे आईच्या नशिबी हेच होतं, एवढं मोठं बांधायचं होतं। आमदार फंडातनं छोटंसं फक्त पुढं सभामंडप झालं असतं, पण वेळ गेली पण चांगलं झालं असं म्हणायला लागलं पाहिजे।